माझी आव जीवेची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. बाप रखमा देवी वरू, सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली. खूण मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8वा अध्याय यात 174 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परस्तस्मात् तु भावो अन्यो अव्यक्तात् अव्यक्त सनातन यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थात व्यक्ता अव्यक्त याहून एक आणखी अवस्था आहे, ती आपण कालही अभ्यासलो. आणि ती अवस्था व्यक्त असून सुद्धा अव्यक्तासारखी आहे किंवा अव्यक्त असूनही व्यक्त म्हटली जाते. व्यक्ता व्यक्तच्या पलीकडची अर्थात ती अव्यक्त अवस्था, ती व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थ यांच्याही पलीकडे आहे महाराज. ती सनातन आहे, परा आहे, अविनाशी आहे. ही संपूर्ण सृष्टी जरी नाहीशी झाली तरी, जरी प्रलय झाला तरी, संपूर्ण नाश झाला, सर्वनाश झाला तरी ती प्रकृती मात्र नष्ट होत नाही. अशा शाश्वताचा शोध घ्यावा आणि तो शोध कुठं थांबतो तर भगवत धामाच्या प्रती थांबतो महाराज. भगवत धाम म्हणजेच ही अव्यक्त, व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडची अव्यक्त अवस्था. भगवंत अर्जुनाला यासाठी अगदी सोपा मार्ग सांगतात त्या धामाची प्राप्ती करून घेण्यासाठी, की अर्जुना तू काही करू नको. प्रपंच घालून दिलेलं कर्तव्य कर्म, तुझं नित्यकर्म हे तू करत राहा. परंतु हे करत असताना निस्पृहपणे निस्वार्थपणे ते कार्य कर. कुठल्या सत्तेची किंवा विषयाची आसक्ती म्हणून तू ते कार्य करू नकोस. तर तू काय हो, संन्यस्त होऊन जा. संन्यस्त, संन्यस्त म्हणजे फक्त भगवे वस्त्र धारण केले, रुद्राक्षाची माळ टाकली, हातात कमंडलू घेतलं, चिमटा घेतला की संन्यस्त झाला, जटा वाढवल्या, दाढी वाढवली की संन्यस्त झाला, असं नाही महाराज. संन्यासाचं ही एक आयडेंटिटी आहे, संन्यासाचे पेहराव आहे. पण तो पेहराव म्हणजेच संन्यासी असं म्हणता येत नाही महाराज, असं म्हणता येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात तू खऱ्या अर्थानं संन्यस्त हो. मग खऱ्या अर्थानं संन्यस्त हो म्हणजे काय कर, मी आणि माझं म्हणायचं सोडून दे. म्हणजेच काय तर निस्वार्थपणे तू कार्य कर. कर्तव्य कर्म मा फलेषु कदाचनम या तत्व प्रणालीला धरून कर. कारण कर्तव्य कर्मामध्ये ते करत असताना जर फळाची अपेक्षा नाही केली तर त्या कर्माचं कर्मफळ निर्माण होत नाही. त्या कर्मापासून प्राप्त होणारं यश किंवा अपयश, सुख किंवा दुःख या उपाधी ते कर्म करत असणाऱ्या कर्त्याला होत नाही. कारण तो कर्त्याच्या भूमिकेतून ते कर्म करत नाही महाराज. जसं बँकेतला खजिनदार हा कर्तव्य कर्म करत असतो,
ज्याच्या खात्याला जशी शिल्लक असेल त्या शिल्लकेप्रमाणे वरिष्ठांच्या परवानगीने तो त्या पैशाचं वाटप करत असतो किंवा त्या खात्यामध्ये आलेला पैसा जमा करत असतो. खूप मोठा पैसा जमा झाला म्हणून त्याच्या ठिकाणी काही आनंद होत नाही, किंवा आज एकदम रिक्त झालं खजिना आपला म्हणून तो दुःखही करत नाही. का? रिक्त झालेलंही त्याचं नाही आणि भरलेलंही त्याचं नाही हे त्याला माहिती आहे. ते कार्य करण्याकरता त्याला चरितार्थाकरता मोबदला दिला जातो, त्यामध्ये तो संतुष्ट असतो आणि त्याच्या प्रित्यर्थ त्या मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात तो जे कर्तव्य कर्म करतो आहे त्या कर्तव्य कर्मामधल्या उपाधी त्याच्या ठिकाणी सुखदुःख उत्पन्न करू शकत नाही. प्रपंचामध्ये आम्ही तसं राहायला पाहिजे महाराज, की कुठलंही कर्म करत असताना ते जर आम्ही निस्पृहपणे केलं, कर्तव्य कर्म म्हणून केलं, त्यातल्या फळाची जर अपेक्षा नाही केली तर निश्चित ते कर्म राहत नाही, तो धर्म होऊन बसतो महाराज. परंतु त्यातून जर आम्ही कर्मफळाची अपेक्षा मात्र जर केली तर त्याचा काय परिणाम होतो तेही आपण पाहतो. एखाद्या कॅशियरने जर ठरवलं खूप मोठा पैसा आहे बँकेमधला, थोडासा घेऊ आपण, घरी घेऊन जाऊ, ताबडतोब सस्पेंड होईल महाराज. कंडक्टर, आज खूप मोठे खचाखच गाडी भरून खूप मोठे तिकिटाचे पैसे आले, काय करायचं एवढ्या, अर्धा पैसा घेऊन किंवा संपूर्ण घेऊन, झाला लंपास. शोधत येतील महाराज पोलीस, नोकरी तर जाईलच जाईल पण अटक करण्यात येईल. कर्तव्य कर्म करत असताना महाफलेषु कदाचन, चरितार्थाचं भगवंतानं प्रत्येकाला दिलेलं आहे ना, मग आपल्या कर्तव्य कर्मातून फळाची अपेक्षा करू नये. कुरुक्षेत्री अर्जुन आला ते प्रतिशोधाच्या ह्याच्यात, कौरवांनी दुर्योधनाने वेळोवेळी केलेला अपमान त्याचा बदला घेण्याकरता अर्जुन कुरुक्षेत्री आलेला आहे, परंतु भगवंताला ते मान्य नाही. राजगादीच्या अपेक्षेनं अर्जुन त्या ठिकाणी आलेला आहे की राजसत्ता पांडवांच्या बाजूने यावं म्हणून तो लढतोय. भगवंताला ते मान्य नव्हतं. युद्ध तर अर्जुनच करणार होता, परंतु संन्यस्त वृत्तीने त्याने युद्ध करावं हे भगवंताला अपेक्षित होतं. मी जे करतो आहे ते माझ्याकरता नाही, धर्माचं कार्य म्हणून मी करतोय. त्या विश्वात्म्यानं मला विश्वस्त या ठिकाणी नेमलेलं आहे, त्याच्या विश्वासाला मी तडा जाऊ देता कामा नये. अतिशय प्रामाणिकपणे जेव्हा विश्वस्त कार्य करतात त्यावेळेस ते युनिट, ते ट्रस्ट हे भरभराटीला जात असतं महाराज. पण त्यातून जर फळाची अपेक्षा सुरू केली विश्वस्तांनीच, कुंपणानंच जर शेत खायला सुरुवात केली तर पीक यायचा काही प्रश्नच नाही महाराज. कसं उत्पन्न येईल कुंपणानं शेत खायला सुरुवात केली तर? तसं विश्वस्त होऊन कार्य करावं. मा फलेषु कदाचनम, हे ब्रेद कर्तव्य कर्म करत असताना आम्ही जेव्हा अंगीकारतो त्यावेळेस ते कर्म धर्माकरताच केलं जातं, प्रभूची इच्छा म्हणूनच ते केलं जातं आणि प्रभू करताच ते कार्य केलं जातं. त्यामुळं करीत असलेल्या कर्माचं फळ आणि ते कर्म हे दोन्ही असा साधक, असा कृष्ण भावनाभावित मनुष्य हा भगवंत चरणी अर्पण करून आपण नामानिराळा होत असतो. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू आधी संन्यस्त हो. आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तू फक्त मी आणि माझं म्हणायचं सोडून दे अर्जुना, की तू संन्यासी झालाच समज. फक्त मी सोडलं, माझं सोडलं, ती किती प्रकृती अव्यक्त अवस्था, अविनाशी अवस्था परावस्थेप्रती सहज घेऊन जाते आणि ती अवस्था जीवाला प्राप्त होऊन जाते आणि ती अवस्था म्हणजेच मोक्ष आहे महाराज. म्हणून तर भगवंत म्हणतात तस्मात योगी भवार्जुन, अर्जुना तू योगी होऊन जा.
या मायाजाळामध्ये, या ममतेमध्ये, या मोहपाशामध्ये तू अटकू नकोस. झळझळोनी वहिला रिग ये भक्तीची या वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे. माझ्या धामाची प्राप्ती करायची असेल तर आधी तू ह्या सगळं मोहजाळ झटकून टाक अर्जुना. आणि मी सांगतो तसं ऐक. माझ्या भक्तीच्या वाटेनं तू ये, निश्चित तुझा उद्धार होऊन जाईल. मोक्ष तुला सहजपणे प्राप्त होऊन जाईल. कुठल्याच प्रकारची इच्छा आकांक्षा न ठेवता अगदी निरीच्छ होऊन जेव्हा आम्ही कर्म करतो त्यावेळेस ते कर्म आम्हाला बाधत नाही. त्या कर्मातलं येणारं अपयश किंवा यश हे परमात्म्याच्या इच्छेनुसार घडत असतं. योगस्था कुरु कर्माणि संगम त्यक्त्वात्मशुद्धये. त्या फळाशी तो कधी चिटकत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा कुरुते लिप्यतेन सपापेन पद्मपत्रमिवांबसा. कमळाचं पान 24 तास पाण्यावर तरंगतं महाराज, थेंब सुद्धा चिटकून घेत नाही. तसं असा योगी मनुष्य अहोरात्र कर्तव्य कर्म करताना दिसतात, परंतु त्या कर्माशी किंवा त्या कर्मामुळं प्राप्त होणाऱ्या फळाशी त्यांचं काहीही देणं घेणं नसतं. मग वाजपेयी साहेबांची सभा होती आणि लोकवर्गणीतून त्यांना, जुनी गोष्ट आहे 1980ची, लोकवर्गणीतून त्यांना 1 लाखाची पिशवी अर्पण कर. त्यावेळेस 1 लाख म्हणजे खूप होते महाराज. मी त्यावेळेस विचार करायला, 1 लाखाची पिशवी, असं प्रत्येक ठिकाणी 1-1 लाख मिळाल्यावर या राजकारणी लोकांना पैसे किती जमा होत असतील. परंतु त्यांनी त्यांना स्पर्शही केलं नाही महाराज. लगेच पक्ष कार्याकरता त्या ठिकाणी समर्पित करून टाकलं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. अशा ज्या विभूती असतात त्या फळामध्ये कधीच अटकत नाही महाराज. म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या ही माणसं खरं तर जिवंत असतानाच मुक्तानंद भोगत असतात. मोक्षाप्रती यांची वाटचाल असतेच असते, परंतु या मृत्यूलोकीच ते मोक्षाचं सुख अनुभवत असतात महाराज. यावर भाष्य करताना मौली ज्ञानेश्वरी अध्याय 8 174 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, ही दोन्ही जैशी होनी एकी साक्षीभूत स्वर्णी, तैशी व्यक्ताव्यक्तांची कडसणी वस्तूच्या ठाई. अर्थात कालचं आपला जो माऊलीने दिलेला दृष्टांत होता, जैसे आटली या रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढती तो घणाकारो हारपे जे वेळी अलंकार होती. सुरुवातीला अलंकार झाल्यानंतर वितळवलं तर लगड तयार झाली, सोन्याचा गोळा तयार झाला. पुन्हा अलंकारामध्ये झाल्यानंतर, अलंकारातून सोन्याचा गोळा झाल्यानंतर अलंकार हे नाम त्याचं निघून जातं. पुन्हा त्या लगडपासून, त्या सोन्याच्या गोळ्यापासून जेव्हा अलंकार तयार होतो त्यावेळेस मागचं अलंकार नाव आणि झालेलं सोन्याची लगड किंवा तो गोळा ही दोन्ही नावं निघून जातात आणि पुन्हा अलंकार नाव त्याला दिलं जातं. तसं मुक्तावस्थेतून मूळ ब्रह्मतत्वातून निर्माण झालेला जीवात्मा हा मायेमुळं जरी व्यक्त स्वरूपात येऊन त्या ठिकाणी भ्रमिष्ट होत असला तरी प्रगत होत 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 शेवटी तो मोक्षाप्रती जातो, मूळ स्वरूपामध्ये येतो. अलंकार होतं त्या सोन्याच्या लगडपासून ते अलंकारच होऊन बसतं. उलट आधुनिक पद्धतीचा दागिना तो निर्माण होतो. अगदी त्याप्रमाणे या व्यक्त अव्यक्ताचं उदाहरण या ठिकाणी माऊली देत आहेत की ही दोन्ही जैशी होती, अलंकार आणि लगड आणि अलंकार हे जसे होतात, एकी साक्षीभूत स्वर्णी, एकमेकाला ते साक्षीभूत आहेत. अलंकाराचं सोनं झालं, सोन्याचा अलंकार झाला आहे.
सोन्याची लगड झाली, लगडापासून अलंकार झाला, अलंकार वितळवलं पुन्हा लगड झालं. ही दोन्ही जसे एकमेकाला साक्षीभूत आहेत, तसं व्यक्त आणि अव्यक्त हे एकमेकाला साक्षीभूत आहेत. रूपांतर, एकाचं रूपांतर दुसऱ्यात होत असतं, पुन्हा ते मूळ स्वरूपात येत असतं. याप्रमाणे व्यक्त, प्रथमोच्चार, नंतर विश्वाकार, उत्पत्ती, स्थिती आणि पुन्हा लय. कारण प्रकृती ही विशिष्ट चेतना आणि प्रकृती हे दोन्ही विचार निरपेक्ष अव्यक्त ब्रह्मच आहेत महाराज. मूळ ते ब्रह्मच आहे आणि शेवटी ते ब्रह्मच होतं. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. ब्रह्म होतं, ब्रह्मातच ते विलीन होऊन जात असतं. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.